लोक महाराष्ट्र न्यूज. ग्रामपंचायत धामणी येथील ग्रामस्थ पांधन रस्त्याच्या प्रतीक्षेत लोक महाराष्ट्र न्यूजचे तालुका प्रतिनिधी हरिभाऊ ठाकरे यांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन रस्त्याचे चित्रीकरण केले. ग्रामस्थांनी मुलाखती दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांचे याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले, लोकप्रतिनिधी मत मागण्याकरिता येतात, आश्वासने देतात, निवडून गेले तर इकडे फिरकत सुद्धा नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणतात, शासनाचे कोणतेही तुटके अनुदान नको, तर आम्हाला आमच्या मालकीच्या हक्काच्या शेतात जाण्याकरिता पक्का रस्ता द्या, अशी मागणीवर धामणी ग्रामस्थांनी मुलाखतीमध्ये केले आहे. धामणी या गावाला जोडणारे कोडोली सोमठाणा वाटोद गुडी रस्ते असून एकही पांधन रस्ता झाला नाही. माजी सरपंच गणेश ठाकरे सांगतात, त्यांच्या कार्यकाळात 2 वेळा प्रस्ताव संबंधित कार्यालयास देऊन कोणतीही कारवाई केल्याचं निदर्शनास आले नाही. येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिलाय. लोक महाराष्ट्र न्यूज मानोरा तालुका प्रतिनिधी हरिभाऊ ठाकरेजी, वाशिम. 1990 पासून मंजूर झालेला कोंडोली धामणी रस्ता जुना हे 1990 पासून मंजूर होऊन या पांधन रस्त्याचं आजपर्यंतही काम झालेलं नाही. हे त्वरित शासनानं हे काम करावं. शेतकऱ्याचे फार हाल होत आहे. जाणं येणं जाता येत नाही. 2 नाले मधात आहे. तरी शासनानं याचं गांभीर्य हे लक्षात घेऊन हे पांधन रस्ता त्वरित मंजूर करण्यात यावा. साधारणतः या रस्त्याला लागून किती एकर शेती लोक वाहित करत असतील? एक अंदाज, आपण काय तुमचा अंदाज आहे? 400-500 एकर जमीन आहे. 500 एकर जमीन आहे धामणी येथील. सर्व शेतकरी याच रस्त्यानं येणं जाणं करतात. हो, दुसरा कोणताच पर्याय नाही. आपली किती एकर शेती आहे या रस्त्यावर? इथं आहे 8 एकर. 8 एकर शेत आहे. हा. ओलीत आहे का? हो. कशानं ओलीत करता आपण? बोरनं. बरं. कोणते पिके घेता आपण या शेतामध्ये? गहू, तूर, सोयाबीन. सर्वात जास्त रस्त्याचा त्रास तुम्हाला कोण्या वेळेला होते? रस्त्याला आम्हाला बरंच 12 होते त्रास. तसा बरसातीत जास्त आहे. बरेचदा आपण याचे प्रस्ताव पाठवले शासनाच्या इकडे 16, 17, 18 मध्ये. पण त्याच्यावर शासनाचं कोणतंही प्रतिउत्तर आलेलं नाही आहे. जनतेची लय दिवसापासून मागणी आहे की हे रोड व्हावं म्हणून. मग आता प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या वेळेला तुमच्याकडे प्रतिनिधी येत असतील, ते तुम्हाला म्हणजे रस्त्यासाठी काय नेमकं आश्वासन देतात? आश्वासन देतात ना, करून देतो आम्ही, मतदान करा. मतदान करून आम्ही त्यांच्यासोबत फिरतो. नंतर 5 वर्ष कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. कोणत्या म्हणजे सर्कलमध्ये आपलं हे गाव येते? कुपटा सर्कलमध्ये. आतापर्यंत साधारणतः तुमच्या अनुभवातून म्हणजे तुम्ही जेव्हापासून शेती वाहत आहात तेव्हापासून किती सदस्य या ठिकाणी जिल्हा परिषद झाले असतील? म्हणजे 7 सदस्य झाले. या 7ही सदस्याच्या कारकिर्दीत कधीही तुमच्या रस्त्याचा कोणी विचार केला नाही? माझे आमदार म्हणत होते, पण त्यांनी केला नाही. भूमिपूजन करून रस्ता झाला नाही. नेमकं कोणाच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं? भूमिपूजन आपलं पाटणी साहेबाच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. पण तरी या रस्त्याला आणखी कुठलीच दिशा मिळाली नाही. मी असं ऐकलेलं आहे की अगोदर सुद्धा या रस्त्याला मातोश्री योजनेअंतर्गत मंजुरात मिळाली होती. खरं आहे का? हो, खरं. मातोश्री अंतर्गत मंजुरात मिळाली होती. पण शासन त्यावेळेस उद्धव ठाकरेचं असल्यामुळे त्यावेळेस मंजुरात झालं. पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे सरकार फोडफाडीच्या प्रकरणात आमचा पांधन रस्ता मोकळा झाला. आपल्या रस्त्याची फोडफाड झाली. त्याच्यावर काही गव्हर्नमेंटनं ग्रँट टाकलं नाही आणि ते रस्ता तिथून नामंजूर झाला. समजा मला नेमकं या माध्यमातून शासनाला काय म्हणू इच्छिता तुम्ही? शासनाला एकच म्हणणं आहे आमच्यावालं की आम्हाला कोणता विकास नाही पाहिजे. शेतकऱ्याचा विकास जर करायचा असेल तर पांधन रस्त्याची आम्हाला आवश्यकता आहे. हे पांधन रस्ता जे आहे हे 2 गावाला जोडणारा रस्ता आहे. म्हणजेच तुमच्या तीर्थक्षेत्राचा रस्ता आहे. तीर्थक्षेत्राचा क मध्ये येते. म्हणजे तुमच्या मते प्रगतीचं पहिलं पाऊल रस्ता आणि पूल. हो, रस्ता पूल हे जर झालं तर कास्तकार माल सर्वात जास्त काढतील आणि त्याच्या कर्जमाफीच्या मागं लागणार नाही, कायच्याच मागं लागणार नाही. त्याचं उत्पन्न वाढन, आमचं उत्पन्न वाढलं तर आम्हाला भीक मागायची गरज नाही. तो कोणतं शासन तोडतो का चांगलं? बरंच सोयाबीन वाढतच राहिलं ना लोकांचं. जाग्यावर सडल्या गंजा, ट्रॅक्टर येत नव्हते,
मशीना येत नव्हत्या, मजूर येत नव्हतं, गाठा होता, बऱ्याचशा गंजा वावरातच सडल्यात लोकांचे सोयाबीनच्या सोयाबीनच्या. जास्तीत जास्त कोणतं पीक घेतलं जातं या म्हणजे या परिसरात? सोयाबीन आणि तूर. सोयाबीन, तूर, सोयाबीन गहू, आहे, तूर आहे, आता संत्रा नवीन लागवड झाली, संत्रा आहे. लिंबू आहे, भाजीपाला आहे. भाजीपाला आहे. त्याची जास्तीत जास्त आवश्यक आहे. अशोक भाऊ सांगा अजून. बोलले ना. जर रस्ता झाला नाही तर आपल्या गावाची काय प्रक्रिया म्हणजे यावर काय प्रतिक्रिया असेल? काय कोणत्या आंदोलनाचा काही विचार आहे का? हो आहे ना. उपोषणाला बसवा आम्ही सगळे. उपोषणाला बसू. बसण्याचा विचार आहे आमचा. हे जर आता कुठपर्यंत आहे त्याचे पाहू, नाही तर नंतर आम्ही कलेक्टरपर्यंत निवेदन हे जे देऊन जर समस्या सुटली तर ठीक, नाही तर आम्ही उपोषणाला बसू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.